माझ्या लग्नानंतर ते पहिल्यांदा येणार आहे पुण्याला, त्यामुळे लय भारी वाटते. कारण की मी प्रत्येक वेळेस गावाला गेली तर त्यांना म्हणायची तुम्ही हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर आता माझं सगळं काम वगैरे आवरलेलं आहे. आज एवढं पटापट काम आवरून घेतलेत आणि आता वाजलेत 11:30 आणि आता मला जायचं आहे. ते दाताचं अजून चालूच आहे. तुम्ही म्हणणार काय सारखं सारखं दात करते, पण आज फायनली माझं ते काम होऊन जाणार आहे आणि मग नंतर दुसरं दाताचं ट्रीटमेंट चालू होणार आहे. एक दात फायनल पूर्ण होणार आहे. तर मला तिकडं जायचं आहे पहिले. आणि आज आमच्या घरी स्पेशल माणसं येणार आहे, म्हणजे स्पेशल पाहुणे येणार आहे. तर कोण येणार आहे ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही त्यामुळे शेवटपर्यंत बघा. कामं एवढे पटापटा आवरलेत ना, आज फक्त पोछा मारायचे राहिले. पण आता मला ना तिथं एकदा बोलवलं आहे डॉक्टरांकडं. संध्याकाळी मला जायला जमणार नाही, नाहीतर मी रोज संध्याकाळी जात होते. पण आज म्हटलं आहे ना, पहिले डॉक्टरांना कॉल केला, म्हटलं मला संध्याकाळी यायला जमणार नाही. तर डॉक्टर बोलले पहिले आता लगेच येऊन जा, आता गर्दी वगैरे नाही आहे. मग आता मी निघाले डॉक्टरकडं. म्हटलं पहिले आवरून घेतलं सगळं. तर कोण येणार आहे सांगते तुम्हाला. आज येणार आहे माझे काका काकी, म्हणजेच माझी लहान चुलता चुलती येणार आहे. माझ्या लग्नानंतर ते पहिल्यांदा येणार आहे पुण्याला, त्यामुळे लय भारी वाटते. कारण की मी प्रत्येक वेळेस गावाला गेली तर त्यांना म्हणायची तुम्ही माझ्या घरी येत नाही, तुम्ही माझ्या घरी येत नाही. तर ते म्हणायचे उन्हाळ्यात येऊ, पावसाळ्यात येऊ, हिवाळ्यात येऊ, असं म्हणत माझ्या लग्नाला 9 वर्ष झाली, पण ते आलेच नव्हते अजून. आणि आता पण ते निमित्त आहे म्हणून येत आहे, नाही तर अजून पण आले नसते लवकर. तर आता काही कारण असल्यामुळं ते पुण्याला येत आहे. कशामुळे येत आहे ते तर मला समजूनच जाईल आता पुढच्या व्हिडिओमध्ये पण. कारण की आता 2-3 दिवस असणार आहे आणि 2-3 दिवस मी डेली ब्लॉग बनवणार आहे. खूप छान व्हिडिओ होणार आहे. तर ते फायनली आता सकाळी 6:30च्या बसमध्ये बसले वैजापूरहून. आता इथं मगाशी 10:30 वाजता फोन केला होता, तेव्हा ते फाटेला होते. आता 12-12:30 वाजेपर्यंत ते येतीलच घरी. आणि मला त्यांना आणायला पण जायचं आहे नाशिक फाट्यावरती. त्याच्यामुळे मला पहिलं डॉक्टरांकडे जाऊन घरी येऊन परत त्यांच्याकडे जायचं आहे. आणि प्रांजलला मी आता आजोबांना सांगणार आहे वरती अंकलला की प्रांजलला घ्या म्हणून. कारण की प्रांजलचा आणि त्यांचा टायमिंग एकच होईल असं मला वाटतं. कारण की 1:30 वाजता ती पण येते आणि 1-1:30 वाजता यांचं पण कॉल येईल की आम्ही जवळजवळ आलो आहे म्हणून, म्हणजे जवळजवळ येणारच तोपर्यंत. तर म्हटलं चला आजचा दिवस खूप छान आहे. तर खूप दिवसानंतर आज काका काकी येत आहे, खूप छान वाटतं आहे. कालपासून त्यांची लगबग चालू होती, तुला काय आणायचं आहे, भाजी वगैरे अजून काय आणायचं आहे का. तर माझं शॅम्पू वगैरे राहिलं होतं. मी म्हटलं माझं फक्त तेवढं शॅम्पू घेऊन या, बाकी काय नका आणू. तर खूप भारी वाटतं आहे आज. एकदम घरात आनंदाचं वातावरण आहे. असं कोणी येणार असलं ना तर खूप छान वाटतं, नाही का. रोजच कसं असतं आपणच असतो, तेच कामं तेच गणगण. त्यामुळे असं कोणी येणार म्हटलं ना तर घरामध्ये प्रसन्न वातावरण आणि कामं पण पटापट होतात. आणि तर रोजचे कामं आहे ना पटपट होतच नाही. तर चला आता तुमच्यासोबत पटपट करून झाली. आता मी तिकडे जाते डॉक्टरांकडं आणि परत तुम्हाला भेटते. तिथं काकांना म्हणजे काकीला आणि काकांना घ्यायला जायचं, तिथं पण तुम्हाला त्यांना आल्यावर दाखवते. तर चला व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, छान व्हिडिओ बघायचेत ना. चला. हॉस्पिटलचं माझं काम झालेलं आहे. इथं पाठीमागचं हॉस्पिटल होतं, सिमेंट वगैरे भरलेलं आहे याच्यामध्ये. आता क्लिप बसवायची आहे आणि दुसऱ्या दाताची ट्रीटमेंट जी आहे ते बुधवारपासून चालू करणार आहे. तर चला आता मला जायचं आहे नाशिक फाट्याला. इथून डायरेक्ट मी आता नाशिक फाट्याला चालली आहे. उबेर बुक केली आहे, आता 5 मिनिटात उबेर येईल. तर चला जाऊया आता नाशिक फाट्याला. आता मी इथं आलेली आहे नाशिक फाट्याला. आता 10 मिनिटात येतील ते. तर बघते मी त्यांची वाट. थकून गेले असं, त्यांना एवढ्या दिवसाचा प्रवास करायची सवय नाही आहे. पण आले आता कोसरीमध्ये आले होते, कॉल आला होता त्यांचा. आता मी बघती वाट. एकदा आपण 10-5 मिनिटात येतीलच.
चला तुम्ही पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. फायनली आलेले आहे आपली वैजापूर पुणे बस. तर इथं थांबली आहे, आता येतीलच बघा. वैजापूर पुणे आली आपली वैजापूर पुणे. काका काकी आले. बोन कांद्याची पात. फ्लावर निघायला लागले दादाचे. बघ आजीने किती खाऊ आणलंय आपल्याला. अगं वै ग, सोनूसाठी पापडी आणली ग सोनू. अरे बापरे, कोबू एवढे मोठे झाले दादाचे कोबू. आहे का भाव? 7 रुपये. बापरे, मिरच्या बाई खरंच ना. किती आणलं तुम्ही? 3 आणले. 3 2 आणले. कोण आली? ती आता आली का? आता येते तू? मला शाळेत दिसलेली. कधी? ती दररोज दिसते मला. हो का? लक्ष दुसरीकडे असतं. का ग लक्ष दुसरीकडे असतं? प्रांजलची मैत्रीण आहे ती, है ना? कोण आहे प्रांजल? सोन्याची थैली. हे बघा माझे काका काकू. चला, आजीचा नाही धर हात, नाही तर बाबांचा आदर. आम्ही चाललोय आता शॉपिंगला. चला आता ब्लॉग शेवटपर्यंत बघा. संध्याकाळी आम्ही निघालो होतो शॉपिंग करायला. काकींना साडी घ्यायची होती. म्हटलं चला मस्तपैकी छान अशी साडी घ्यायला निघालो. इथं आम्ही पुष्पांजली जे आमचं कायमचं शॉप आहे, तर आम्ही माझ्या प्रत्येक साड्या मी इथूनच घेत असते. आणि मग म्हटलं चला आज घेऊन गर्दी वगैरे नव्हती काही. मग गेलो निवांत मस्त साड्या बघायला. मस्त साड्या वगैरे बघितल्या, छान चॉईस वगैरे पण केल्या. तुम्हाला दाखवणारच आहे पुढं कोणती घेतली आहे. खूप कन्फ्युजन होतं साड्यांच्या दुकानामध्ये गेलं ना, कोणती घेऊ कोणती घेऊ कोणती घेऊ असं चालू होतं. फायनली मग एक आवडली. काकांना ही रेड कलरची आवडली होती, पण काकींना रेड कलरची आवडत नव्हती. मग काकीचं चालू होतं, अंगावरती टाकून बघत होत्या कोणती साडी घेऊ कोणती नाही, कोणती घेऊ कोणती नाही. म्हटलं तुम्हाला जी आवडेल ती घ्या, कारण की कसं आहे त्यांना लग्नात घालायची असणार तर मग ती त्यांना आवडली तरच त्या घालणार, नाही तर मग ती पडून राहणार तसेच. मग त्यांचं चालू होतं कोणती घेऊ असं नाही का. मग त्यांनी 2 साड्या आणल्या. एक काकाची चॉईस होती आणि एक काकीची चॉईस होती. मग दोन्हीमधली एक त्यांना चॉईस करायची होती. मग त्यांना असं वाटत होतं की रेड कलर नको. त्या बोलल्या रेड कलर नको. मग दुसरी बघायला लागलो आम्ही परत बऱ्याचशा साड्या त्यांनी नवीन नवीन डिझाईनच्या दाखवल्या. आरी वर्कच्या पण दाखवल्या होत्या, पण काकींना जास्त आरी वर्क वगैरे असं काही नको, त्यांना नाही आवडत असं. ते बोलल्या प्लेनमध्येच असं पैठणी टाईप असं काहीतरी घेऊया. मग छान अशा साड्या घेतल्या. अशी त्यांना पिंक अशीच आवडली होती. त्या बोलल्या मला असं दुसरे कलर जास्त आवडत नाही. मग असा हा कलर आवडला होता. त्याच्यानंतर दुसरे पण कलर खूप खूप छान छान होते. मग आम्ही साडी वगैरे घेतली. मग मस्त घरी आलो. घरी आज पुरणपोळीचा बेत केला होता मी. म्हटलं ना खूप दिवसानंतर आले आणि ते बोलत होते पुरणपोळी कधी होणार. आता 7 वाजलेत, पण म्हटलं 10 वाजेपर्यंत जेवायला. प्रांजलचे पप्पा येत नाही, मग तोपर्यंत तर थांबणारच आहे, तर होऊन जाणार 10 वाजेपर्यंत. मग मस्त पुरणपोळीचा घाट घातला होता. मस्त आमटी बनवली, पुरणाच्या पोळ्या बनवून घेतल्या होत्या, भात बनवला होता आणि भजी काढायची बाजूला ठेवलं होतं, कारण की भजी कसे गरम गरम चांगले लागतात. मग तेवढ्यातच प्रांजलचे पप्पा पण येणार होते 10-15 मिनटात. मग तळायला पण घेतलं लगेच. म्हटलं कुरड्या वगैरे काढून ठेवू. स्वयंपाक खूप छान झाला होता. काका काकींना खूपच आवडला. त्याच्यानंतर मस्त आम्ही जेवण वगैरे करून घेऊ म्हटलं. खूप जास्त गप्पा पण मारल्या, कारण खूप भारी वाटत होतं. काका काकी आले आज आणि मस्त घरामध्ये आनंद वाटत होता. असं कोणी पाहुणे वगैरे आले तर खूप छान वाटतं आणि ते खूपच दिवसानंतर आले, तर मग प्रांजलला पण खूप छान वाटत होतं. आजी आली आहे, बाबा आले, आजी बाबा आलेत. आमच्या घरी जास्त शक्यतो कोणी येत नाही, तर मग माझ्या प्रांजलला खूप आनंद होतो. मग म्हटलं चला मस्त आता भजी वगैरे बनवून घेऊ आणि सगळ्यांना मस्त जेवायला देऊ, कारण की ना आज होता उपवास आणि काकींनी पण ना बसमध्ये जास्त काही खाल्लं नव्हतं. म्हटलं मस्त स्वयंपाक वगैरे करू, जेवण करू. उद्याचा ब्लॉग मात्र बघायला विसरू नका.